आज नवरात्रातील दुसरा दिवस. तर आज आपण उपवासासाठी बनवलेला आहे दहीवडा. तर हा दहीवडा असाच खाल्ला तरीसुद्धा एकदम छान व टेस्टी लागतो. तर एकदम मऊसूत कापसासारखा हा दहीवडा करून तयार झालेला आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप खूप स्वागत. उपवासाचा दहीवडा बनवण्यासाठी मी इथे 1 कप स्वच्छ चाळून भगर घेतलेली आहे. ही भगर तुम्ही कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने घेऊ शकता. 1 कप भगरीसाठी आपण 1.5 कप पाणी वापरणार आहोत. परंतु सुरुवातीला पाणी टाकून ही भगर आपण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. भगर स्वच्छ धुवून त्यातील पाणी बाजूला काढून पूर्ण पाणी आपण यातील बाजूला काढायचे आहे. मगच यामध्ये ज्या कपाने आपण भगर घेतलेली आहे त्याच कपाने 1.5 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. भगरीमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये ही भगर आपण शिजवून घ्यायची आहे. अगदी चवीप्रमाणे थोडे मीठ टाकून ही भगर आपण शिजवून घेऊयात. कुकरच्या 2 शिट्ट्या काढल्या की ही भगर अगदी व्यवस्थित शिजली जाते. जास्त वेळ भगर शिजवण्याची अजिबात गरज नाही. भगरीमध्ये मीठ टाकल्यानंतर पूर्ण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे पूर्ण सगळ्या बाजूला मीठ लागले जाईल. तरी ते भगर शिजून तयार आहे. ही भगर पूर्ण थंड करून घेतलेली आहे. तर पहा अगदी व्यवस्थित मऊसूत अशी ही भगर शिजलेली आहे. नंतर एका पसरट ताटामध्ये ही शिजलेली भगर आपण काढून घेऊयात. ही भगर थंड झालेली आहे त्यामुळे हाताच्या साहाय्याने सर्व आपण ही व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊयात. या भगरीमध्ये आपण आता थोडे काही जिन्नस टाकूयात. सर्वप्रथम यामध्ये 1/2 कप खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मिरचीचा ठेचा मी इथे 1 ते 1.5 चमचा ठेचा टाकलेला आहे. नंतर त्यासोबत टाकलेला आहे अद्रक 1 चमचा खिसून व सोबतच 1 चमचा जिरे पावडर. फक्त नवरात्रातील उपवासासाठीच आमच्याकडे अद्रक व जिरे पावडर खाल्ली जाते. तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर तीही टाकली तरी चालेल. व चवीप्रमाणे थोडे मीठ टाकून हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आपण भगर शिजवताना देखील मीठ वापरलेले होते. त्याचा अंदाज घेऊन आपण मीठ टाकून घेऊयात. त्याचसोबत टाकलेला आहे 1 चमचा दही. दही आंबट असेल तर थोडे कमी वापरा. आंबट नसेल तर 2 चमचा टाकले तरी देखील चालेल. तर हा गोळा आपण घट्ट असा मळून घेतलेला आहे. हे पीठ मळताना आपण अजिबात पाण्याचा वापर करण्याची गरज लागत नाही. तर हाताला तेल लावून याचे आपण छोट्या छोट्या आकारामध्ये वडे तयार करून घ्यायचे आहेत. अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर देखील करा. मळून घेतलेल्या पिठामधील मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत. तर हे वडे आपण आता तळून घेऊयात. हे वडे तळताना पसरट कढईमध्ये तळा म्हणजे शक्यतो ते एकमेकाला चिटकले जात नाहीत. थोडे तळाला हे वडे सुरुवातीला चिटकतात त्यामुळे एकदम हाय गॅसवरती हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. लहान गॅसवरती हे वडे तळले तर ते तेलकट राहतात. गोल्डन कलर येईपर्यंत हे वडे आपण तळून घेऊयात. तर पहा अगदी क्रिस्पी असे हे वडे करून तयार होतात. तर एका डिशमध्ये हे वडे आपण काढून घेऊयात. याच पद्धतीने राहिलेले सर्व वडे आपण तळून घ्यायचे आहेत. सर्व तळलेले वडे आपण एका डिशमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण गोड दही करून घ्यायचे आहे. तर 1 वाटी दह्यामध्ये मी 2 चमचे साखर व अगदी चिमूटभर मीठ टाकून हे व्हिस्करच्या साहाय्याने दही प्लेन असे फेटून घ्यायचे आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. नंतर एका बाउलमध्ये अगदी 1/2 वाटी ताक घेतलेले आहे व त्यामध्ये 1 वाटी आपण पाणी टाकून घेणार आहोत. हे ताक जास्त आंबट नसावे. हे ताक आपण पातळच करून घेणार आहोत. या ताकामध्ये आपण वडे टाकून घ्यायचे आहेत. तर आपल्याला जेवढे हवेत तेवढेच वडे आपण यामध्ये टाकायचे आहेत. अगदी चिमूटभर मीठ टाकून हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून यामध्ये आपण थोडे वडे टाकून घेऊयात.
ज्यावेळी आपण वडे खाणार आहोत त्याच वेळी वडे ताकामध्ये बुडवून मगच सर्व करायचे आहेत. एकदम सर्व वडे टाकून घ्यायचे नाहीत, नाहीतर ते एकदम चिघळले जातात. ताकामध्ये टाकलेले हे वडे अगदी 2 मिनिटासाठी आपण भिजवून घेणार आहोत. जास्त वेळ अजिबात भिजू द्यायचे नाहीत. तर इथे मी काही वडे टाकून 2 मिनिटासाठी ठेवत आहे. तर आपले राहिलेले हे वडे पहा, हे सुद्धा अगदी क्रिस्पी व खाण्यासाठी एकदम खमंग असे लागतात. तर उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे वडे अगदी 1.5 ते 2 मिनिटांनंतर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. या वड्यावरती आपण तयार केलेले गोड दही टाकून घ्यायचे आहे. दही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. नंतर त्यावरून थोडी जिरे पावडर व लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. ही लाल मिरचीची पूड मी उपवासासाठीच तयार केलेली आहे, म्हणजे फक्त वाळलेल्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत. तर हा उपवासाचा दहीवडा अगदी मऊसूत तयार झालेला आहे. एक वेळा अवश्य करून पहा. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.